आज गेलतेलो कामावरती आपलं आणि आज भेटलेली गाडी पाठवची, त्यामुळं आलोय पाठवमध्ये. ते आपलं ड्रायव्हर आहेत, ती आपली मशीन अशी असते आपली मशीन. वरवंट पाटस. इथे आपले ड्रायव्हर शीट, इकडं कंडक्टर शीट, आणि इथं आपण वरवंटमध्ये पाटसमध्ये. बोर्ड बदलायचं बोर्ड. सर झाड बघा, जुनं असेल झाड पाटस मधलं. चला, आपल्या गाडीचा टायमिंग 4:40चा. हडपसरला जायचं. हडपसरचा काय फोटो काढता येत नाही कारण आता परत आले पाटसमध्ये, कारण हडपसरला आम्ही लेट पोचलो होतो ट्रॅफिकमुळे. परत पाटसमध्ये आलो, मग पाटसचाच व्हिडिओ काढला आणि घेतलंय खायला. आपलं झाली ड्युटी, वाहनामध्ये बसलो, पैसे भरायचं आणि जायचं. हे आपला वेबिल आणि ही आपली ट्रिप. चला. हे पाय 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 मन की मोठ्याने पवन का म्हणा आहे ना काही मोठे. हे पवन थांब 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 थांब. पवन पवन थांब थांब थांब, पाय काढ. हो 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 हो, नको 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 नको, बाद झालं. दमायचं नाही दा डोळं तिकडे जा ना घरी. नाही, गरम आहे तिले. कुसलेला साहेब आपल्याला पहाडायचं आधी आधी यांचं काय का. त्याचाच भाविता. कवर करायचं वर नाही. सुटला ना गावायचाच नाही. अरे निघलं का काय ती. हो हो, कुणीतरी मारले आपल्या गावावर औषध. अरे याला बी नांगारणी कोळापणी काय एवढं पैसे पण खालचं हे दाखव संजय. खायला आलोय ऊसाला पोती. बजेट लो आहे आपलं, लो, त्यामुळे आपल्याला हे काम करायला लागते. काय करता, काहीतरी केलं पाहिजे. कधी घरी किती दिवस बसायचं. आता मार्चपासून आपल्या गाड्या यायच्यात, मग आपल्याला नक्की रुटी लागलं. आता उद्या बोलावले, उद्या कसं काय होतंय ते बघू.
पवनचं गाणं बनवलंय आपलं व्हिडिओ नक्की बघा बरं का. बाळमामांच्या गाण्यामध्ये गाणं बनवले. चला हे खत टाकायचे. दापोती ते एवढं राहिले. चालते आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्याला लाईक आणि शेअर नक्की करा. बघा साहिल दाजी आलेत. साहिल दाजी मी हा व्यवसाय सुरू केलाय तू गप्प सांगतोय काय आणि कोणाची पोती टाकायची असली तरी सांगा आम्हाला खताची. आम्ही आपल्या स्वस्तात मस्त टाकतो. पण आपण इमानदारीने कष्ट करतोय काय कोणाचं खातं आरामचं घरी आहे काय. चला ऐक ऐक आपल्या कोंबड्यांची तूच हलवायचं काम चालू आहे. त्या इकडं तूच हलवली हे हलवायची. पवनला झाली थोडी सर्दी त्यामुळं कसा गट्टावून नसल्या पक्षी आणि पक्ष्याला पण आपल्या सर्दी झाली त्यामुळं वातावरण चेंज झालं सगळं. काढायचं पवनला पण फेरायला बघतो एखादा बैल चालतं. आपली तूच हलवलेली अशी हलवायला लागते रोज रोज रोज. इकडे गारटून पक्षी बसला.